नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत मराठवाड्यात भेटणारा हादगा या झाडाचे फुलांची भजे आणि भाजी. हादगा हे झाड अगदी खूप उंच असे वाढते आणि त्याला लांब लांब अशी पांढरी फुलं येतात. त्या फुलांची नाजूक असतात ते खूप, आणि झाडही तसं नाजूक, पण या फुलांची चव भाजीसाठी खूप छान असते. बऱ्याच जुन्या लोकांना याची माहिती आहे, पण नव्या पिढीपर्यंत हा तितका आलेला नाहीये. या ठिकाणी तुम्ही पाहताय, ही आहेत हादग्याची फुलं. या हादग्याच्या फुलांच्या पाकळ्या नाजूक असतात आणि याचे देठ आहेत, त्या देठाला आपण वेगळं काढून त्याचे सुद्धा आपण पदार्थ करू शकतो, किंवा या देठासहितही तुम्ही भाजी करू शकता. पण शिजायला थोडा वेळ द्यावा लागतो. छान असे धुवून घेतले. याची देठ आपण वेगळे काढून घेऊया. देठ वेगळं काढल्यानंतर त्याला आपण चिरायला सुद्धा घ्यायचं. हाताने सुद्धा अगदी चिरून घेता येतील इतकी नाजूक येते, पण काही कळ्या असतात, त्याला अगदी व्यवस्थित शेपमध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा. देठ वेगळे काढून घेतले, चांगले धुवून स्वच्छ केली आहे. याला आता चिरून घेऊया. सगळी फुलं मी चिरून घेतली आहे. याला तुम्ही डाळ घालून भाजी करू शकता, किंवा शेंगदाण्याचा कूट घालूनही करू शकता. आपल्या आवडीप्रमाणे ते करू शकता, पण मला मुगाची डाळ घातलेली भाजी जास्त आवडते, त्यामुळे मी मूग आधीच भिजवून घातले होते. त्याचे सालपट काढून घेतले आणि आता फोडणीसाठी तेल गरम करून मोहरी टाकली आहे. इतर भाजीप्रमाणे तिखट मीठ यालाही त्याच प्रमाणात लागतं. बाकी वेगळं असं काही नाही, फक्त हादग्याच्या फुलाची चव मात्र वेगळी लागते. भाजी अशी लवकर होते. त्याच्यासाठी मी डाळ आधीच भिजू घातली होती, त्याच्यामुळे डाळही लवकर शिजेल. आणि याला चांगलं परतून घेऊन आपण एक वाफ आणायची. आधी वाफ आणायची, मग तिखट मीठ ॲड करायचं. हे कधी कोणत्याही भाजीला लक्षात ठेवायचं. आणि या देठाचं तुम्ही रायतं छान करू शकता. मिरच्या आणि घालून वाफ आणून घ्यायची आणि त्याच्यात दही मिक्स करायचं. आता यात आपण घालतोय हळद, लाल तिखट चवीप्रमाणे. नाही घातले तरी ते साधी जरी केली तरी खूप छान लागते. याला तुम्ही मिरचीचे तुकडे घालूनही करू शकता. जिरेपूड, आणि ते आता छानपैकी हलवून घ्यायचे आपल्याला. आपल्याकडे बरेच असे झाडं व भाज्या ह्या भेटत असतात. बहुतेक भाज्यांची आपल्याला नावही माहीत नाही, पण कोंड्याचा मांडा करणारे लोक असायचे असं नेहमी मी ऐकायचे आजीकडून. तर तो काय प्रकार आहे, तर आपल्या आजूबाजूला असंख्य भाज्यांचे प्रकार विकतात. ते जुन्या लोकांकडून माहिती करून घ्यायची, कारण हे आपल्या या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मला त्याचा खूप उपयोग झाला. चला तर मग आपली भाजी तयार आहे. तुम्ही पाहताय अगदी सुरेख झाली आहे. आता आपण भज्याकडे वळूया. पोपटाची चोच दिसणारी ही भाजी आपण
असंख्य भज्यासाठी वापरू शकतो किंवा याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या आळूवड्यासारख्या आपण करू शकतो. याचे देठ काढून करा किंवा सलग सबंध करा. याला स्वच्छ धुवून घेते. तोपर्यंत तुम्ही पाहताय डाळीचं पीठ मी घेतलंय, ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडं चवीला मुगाचं पीठही घेतलंय. ते ऑप्शनल आहे. ओवा आहे तो रगडून आपल्याला भज्याच्या पिठात टाकायचा आहे. हळद, लाल तिखट, जिरेपूड, चवीपुरतं मीठ. बेसन आधी घेतलंय. डाळीचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि मुगाचं पीठ. ज्वारीचं पीठ याच्यासाठी की भजे कुरकुरीत होतात. जिऱ्याची पूड टाकतीये. आता त्यात लाल तिखट घालू. आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता, जसं भज्याला लागेल आपल्याला तर त्या पद्धतीने. लाल तिखट, हळद, मीठ, आणि ओवा हातावर रगडून त्यात घालायचा आहे. आता याला छान पाण्यामध्ये भज्याच्या पिठासारखं एकत्र करून घेऊयात. तुम्ही पाहताय भज्याच्या पिठासारखं मी त्याला करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याची कशी पद्धतीने भजे करता येतील ते पाहूया. 3 प्रकारे मी तुम्हाला भजे करून दाखवते. याच्यासाठी फुलांचे देठ आपण वेगळे काढून घेऊया. याला वेगळं काढले मी देठाला. आणि जे कळे आहेत त्याचे आपण सबंधपणे घेऊन भजे तयार करू शकतो. पातळ असे काप असलेले हे पहा तुमच्या समोर मी दाखवते. अगदी भज्यासारखं, मिरचीच्या भज्यासारखं त्याला बुडवून घेऊन आपल्याला टाकायचं आहे भज्याच्या पिठात. पाकळ्यांना आपण आळू वड्यासारखं घडी पाडून घेऊन आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहताय 2 प्रकारे मी हे तळून घेतलेली आहेत. आणि तिसरा प्रकार म्हणजे आपण जी कळी सबंध बुडवली होती त्याला मधोमध काप करून अशा प्रकारे तळून घेता येईल. म्हणजे अगदी बेसन मध्ये सुद्धा जाऊन कुरकुरीतपणा अजून वाढेल. छान असा उपयोग या झाडाचा मला झाला आहे. नाविन्यपूर्ण असं मला काही तुम्हाला सांगता आलं याचाही खूप आनंद वाटतोय. आमच्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. आता तुम्हाला तिसरा प्रकार दाखवतीये तो या झाडाच्या पानाचा. हे अगदी पालेभाज्यासारखा वापर होऊ शकतो, कारण ही अगदी मेथीच्या भाजीसारखीच याची चव येते. पानं धुवून घ्यायची आणि त्याची डाळ घालून छान भाजी करायची. धन्यवाद.